थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इलिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे. तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात. काही एक्सपर्ट ओपिनियन ही घ्यायला लागणार आहे. एआयबीचा रिपोर्ट सुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे. आपण अतिशय वेगाने अतिशय प्रोफेशनली आपली मोठी टीम आहे. SP CID पुणे हे त्याचे आयो आहेत, SP CID नवी मुंबई आणि सर्व त्यांना लागणारे जे काही हेल्पिंग हँड्स आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते पुरवण्यात आलेले आहे आणि तपास अतिशय समाधानकारक योग्य त्या वेगाने योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे. आता काही दिवसांपूर्वी VSR कंपनीवरती कारवाई झाली DGCA कडून, तर आपल्या तपासात या कंपनीचा काही निग्लिजन्स आढळला? मी तुम्हाला पुन्हा या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगतो की AAIBचा ज्या इन्व्हेस्टिगेशनचा जो स्कोप आहे आणि CIDचा आकस्मिक मृत्यू तपास करण्याचा जो स्कोप आहे, व्याप आहे, त्याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. मात्र जो AAIB इन्व्हेस्टिगेट करून त्यांचा रिपोर्ट जनरेट करेल तो रिपोर्ट CIDच्या आकस्मिक मृत्यूच्या तपासामध्ये फॅक्टर इन होईल. सुरुवातीला DGCA आणि VSR कंपनीवरती गुन्हा दाखल करावा, तर हे सगळं साधारण तपास जो आहे कधीपर्यंत पूर्ण होईल? प्रायमरी रिपोर्ट जो आहे म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहे, तुम्ही जसं म्हणताय की याचा तपास सुरू आहे, गुन्हा नक्की कुणावरती दाखल होणार, कोण दोषी आहे असं प्राथमिक वाटतं? मी जसं तुम्हाला मला आता परत त्याच गोष्टी रिपीट करायला लागेल की आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा स्कोप जो आहे तो प्रामुख्याने क्रिमिनल कॉन्स्पिरसी, क्रिमिनल निग्लिजन्स, रॅश और निग्लिजंट ऍक्ट किंवा कुठले गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का या दिशेने हा तपास चालू आहे. आणि ज्या दिवशी निष्कर्ष निघेल त्या दिवशी जसं मी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर होऊन उर्वरित तपास पूर्ण करून अभियोग चालवण्यासाठी पुढील पावलं उचलली जातील.